ना दही वापरायचं ना कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण वापरायचं आहे. तर हा मटण मसाला कसा बनवायचा आहे तो आपण बघूया. हे लॅम्पचे 2 वेगवेगळे प्रकार आम्ही घेतलेले आहेत आणि इथे असं पॅकिंगवालंच भेटतात. इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्ट केले तर 1 किलो मटणाचे 1700 रुपये होतात. तुम्ही बघू शकता ही प्राईज इथे दिलेली आहे. मी शॉपिंग सेंटरचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्या शॉपिंग सेंटरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं तर समजेलच की शॉपिंग सेंटर किती लांब असतात ते. तर आठवड्यातून एकदाच आम्ही ग्रोसरी खरेदी करतो. त्यामुळे एकदाच चिकन मटण घेऊन यायचं आठवड्याचं एकदाच. आता हे आम्ही बारीक पीसेसमध्ये कट करणार आहेत. ते काही जास्त त्यात हड्डी नाही आहे आणि ह्याचे आता मीडियम पीस करणार आहेत. जास्त मोठे पण नाही ठेवायचे, नाहीतर ते पटकन शिजत नाही मटण. हे मटण आता स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्यात आणि मग मॅरिनेट करायचे. ह्यातलं फक्त 1 किलो मटण मी काढून घेणार आहे आणि 1 किलोच्या प्रमाणातच मी मटण बनवणार आहे. हे मी माझ्या पद्धतीत मटण बनवणार आहे, त्यामुळे कसं बनवायचं आहे ते नक्की बघा. ही आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट बनवून ठेवली होती, ती आता घेणार आहे. 2 चमचे आहे ती, मोठे 2 चमचे. चवीला मीठ घेतलेलं आहे, काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, घरचा मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे. तर हे सगळं मटणाला लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पाऊण तासासाठी. यात 2 चमचे धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे, हे पण यात ॲड केलेलं आहे. मटण मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करायला घेऊया. त्यासाठी लागणार आहे हा खडा मसाला, 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो आणि आलं लसूण. खडा मसाला आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आहे. या सगळ्या मिश्रणाची मी पेस्ट करून घेते. हे बघा, मिक्सरमधून कांदा लसूणची पेस्ट तयार झालेली आहे. या काश्मीरी मिरच्या भिजवून त्याची मी पेस्ट बनवलेली आहे ही. तर ती 3 चमचे पेस्ट. ही बघा, एकदम लाल भडक काश्मीरी मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे आणि ही कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. तर सगळी तयारी झालेली आहे आपली. आता आपण कुकरमध्ये 2 पळी तेल टाकत आहोत. हे मी मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे, तुम्हाला जे तेल आवडतं ते घ्या. तेल थोडंसं मी कमी घेतलं आहे कारण मटणाला स्वतःचं तेल सुटतं. जी चरबी असते त्या चरबीला तेल सुटलेलं असतं, त्याच्यामुळे मग ते जास्त ऑइली होणार. जर तुम्हाला ऑइली नसेल खायचं तर थोडंसं कमी तेल वापरा. आणि हा फोडणीसाठी मी खडा मसाला घेतलेला आहे. हिंग, दगडफूल, स्टार अनीस, दालचिनी, लवंग, 2 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि मोठी वेलचीसुद्धा घ्यायची आहे. तर हा सगळा मसाला फोडणीला घालायचा आहे. सुरुवातीला मी हा कांदा बारीक चिरून तो फोडणीला घातलेला आहे आणि मग खडा मसाला घालणार आहे. तमालपत्र पण फोडणीला घातलेला आहे. फोडणीला घातलेला कांदा चांगला परतलेला आहे, चांगला लालसर झालेला आहे. आता आपण खडा मसाला घालून तो परतू. आणि मग त्यात टोमॅटो कांद्याची पेस्ट ही ती चांगली परतून घ्यायची. ती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. याला तेल सुटलं की मग आपण काश्मीरी मिरचीची जी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा घालायची आहे. बघा किती मस्त कलर आहे काश्मीरी मिरचीचं. तर ह्याची जी पेस्ट बनवली ती चांगली तेल सुटेपर्यंत परतायची. तेल सुटलं
की मग आपण पुढची प्रोसेस बघूया काय आहे ती. नॉनव्हेज बनवताना, चिकन मटण बनवताना आम्ही कधीच दह्याचा वापर करत नाही, कारण ते योग्य नाही आहे. ही ग्रेव्ही आहे ती सतत ढवळत राहायची, नाहीतर ती खाली लागणार. हे बघा किती मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते थोडं थोडं करून परतून घेऊया. हे जे मटण आहे ते व्यवस्थित 15 ते 20 मिनटासाठी परतत राहायचे. चांगलं परतून त्यातलं तेल सुटायला पाहिजे एवढं ते परतायचे. आणि तेल सुटलं की मग पुढची प्रोसेस काय आहे ते आपण बघूया. व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मला मी परतून घेता येत नाही, तर ते मी आता थोडा वेळ ठेवून मग परतून चांगलं घेते आणि मग दाखवते पुढची प्रोसेस. हे बघा मटणाला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात गरम असं पाणी घालूया. हे बघा गरम पाणी ओतल्याबरोबर कसं तरी वरती आलेली आहे. आता मटण शिजेल एवढं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घालून परत एकदा ढवळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं की कुकरचं झाकण लावून त्याला 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकर थंड झाल्यावर चेक करायचं आहे मटण शिजलं की नाही. जर नसेल शिजलं तर परत कुकरला लावायचं आहे. तर हे मटण चांगलं शिजलेलं आहे. आपण खडा मसाला भाजून त्याची पावडर बनवलेली ती पावडर आहे ती सगळ्यात शेवटी घालायची आहे. हा 2 चमचे गरम मसाला घातलेला आहे. हा मटण मसाला मी 4 जणांसाठीच बनवला आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्हाला कांदा टोमॅटोची पेस्ट आणि जो खडा मसाला आहे त्याची क्वांटिटी थोडी वाढवावी लागेल. वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा तूप घालायचे. हे बघा तुम्ही बघू शकता मटण शिजलेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. कोथिंबीर घातल्यावर परत एकदा मस्त असं कड काढायचं आहे. आणि आता आपलं मटण परफेक्ट असं बनलेलं आहे. मीठ पण एकदम बरोबर परफेक्ट प्रमाणात पडलेलं आहे आणि सुगंध तर एवढा भारी येतो, एकदम मस्त झालेलं आहे मटण. तर तुम्ही पण असंच मटण बनवून बघा, अशीच रेसिपी बनवून बघा. तर्रीदार मटण मसाला कसा झाला आहे तो नक्की सांगा. पण जर तुम्हाला एकदम झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही त्यात लवंगी मिरची वापरा, म्हणजे तो तिखटपणा जास्त येईल. मी हे नॉर्मल बनवलेलं आहे, जास्त तिखट बनवलेलं नाही आहे. काश्मीरी मिरचीचाच वापर केलेला आहे, त्यामुळे ती फक्त कलरफुल दिसते, एकदम लाल तर्रीदार दिसते. हा परफेक्ट मटण मसाला बनलेला आहे, तर तुम्ही पण बनवून बघा. हे बघा आपला मटण मसाला परफेक्ट तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.